आगामी महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आणण्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे लाडक्या बहीण महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना राज्यातील 2,26,00,000 लाडकी बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडकी बहिणींना काल 23 फेब्रुवारी कालचा वार सोमवार होता। काल 12 जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे। आज 24 फेब्रुवारी मंगळवार आहे, तर आज 12 जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होत आहे। आणि उद्या 25 फेब्रुवारी उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा उर्वरित शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा हप्ता जमा सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी आणि उद्या 25 फेब्रुवारी बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 19 हप्ता जमा होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, केवायसी केलेले असेल किंवा केवायसी केलेले नसेल, अर्धवट राहिलेले असेल किंवा केवायसी चुकलेले असेल, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत लाडकी बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नव्हते, तर त्यांच्याविषयी सुद्धा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। यासोबत लाडकी बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याची 24 तारीख आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर हा फेब्रुवारी महिना संपायला सुद्धा शेवटचे 2-4 दिवस उरलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली होती की आता फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आलेला आहे, त्यामुळे मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का जमा केला जाणार नाही, अशा पद्धतीचे प्रश्न बहिणींकडून विचारपूस केले जात होते। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत सांगायचं झालं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो। जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता, परंतु लाडक्या बहिणींनो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथील विमान अपघातामध्ये निधन झालेलं होता। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा झालेला नव्हता आणि आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। बघा, लाडकी बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा तर होत आहे। कालपासूनच निधी वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जाणार होते, तर त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आपण आज 24 फेब्रुवारी उद्या 25 फेब्रुवारी येत्या 2 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनच्या पैशांची ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, तर ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत। जर तुम्ही या 3 प्रकारच्या बहिणींमध्ये येत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, लाडकी बहिणींना जानेवारी हप्त्यासाठी महत्त्वाचे 3 नियम लागू झालेले आहेत। या 3 नियमांचे पालन तुम्ही काटेकोर पद्धतीने केले पाहिजे। तर हे 3 नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर बघून घेऊया। परंतु लाडकी बहिणींना सर्व मिळून किती पैसे वाटप केले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळत नाहीत, कोणत्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। यासोबत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते, ज्यांची केवायसी चुकलेली होते किंवा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, तर त्यांच्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, महत्त्वाची अपडेट आहे, तर ती अपडेट सुद्धा आपण पाहणार आहोत। यासोबत लाडकी बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसच्या 2,500 रुपयांची वाट पाहत होत्या,
द्या, तर त्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून वितरित होणार आहेत त्याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की दादा आमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमवतील, आम्हाला कधी पैसे येतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे सध्याच्या स्थितीला कालपासून म्हणजेच 23 फेब्रुवारी पासून जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. 23 फेब्रुवारी, आज 24 फेब्रुवारी आणि उद्या 25 फेब्रुवारी. तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वाटप होत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत. कारण लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर नवीन वर्षामध्ये महत्त्वाचे नियम लागू होत असतात. ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 सालामध्ये म्हणजेच 2024 सालामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते. 2025 सालामध्ये याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले होते आणि आता 2026 साल सुरू आहे. तर या 2026 सालामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत. ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या नियमांमध्ये, महत्त्वाच्या बदलांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून त्यांच्याच खात्यामध्ये डायरेक्ट खटाखट जानेवारीचे 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे. यासोबत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, यासोबत ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. त्यांनाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासा मिळून त्यांचे जानेवारीची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण आज 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये जानेवारीचा हप्ता या ठिकाणी 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जात आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती बघून घेऊयात. म्हणजे जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, पात्रता अपात्र सुद्धा बघून घेऊयात. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल किंवा अपात्रतेमध्ये अपात्र ठरत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा. कारण लाडक्या बहिणींना, जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या पात्रता कोणकोणत्या आहेत, अपात्रता कोणकोणत्या आहेत, तर त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघत आहोत. जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्ही या पात्रतेच्या यादीमध्ये येत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु जर तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये येत असाल तर तुम्हाला दिलासा मिळणार नाही, तुमची प्रतीक्षा संपणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाही. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू होत आहेत, जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लागू होत आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे जमवतील. परंतु लाडक्या बहिणींना, जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसत नसाल, पात्रतांमध्ये बसत नसाल, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की जानेवारीच्या 19 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू होत आहेत. कारण लाडक्या बहिणींना, जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसला तरच तुम्हाला पैसे येतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसला नाहीत तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण अटी शर्ती, नियम आणि पात्रता पाहणारच आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये आता सक्षम केलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना आता फक्त 1500 रुपयांवरती ठेवलं जाणार नाही, तर ही रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये सुद्धा करण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ
एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून बघूयात. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात, शेतामधील कामे असतील, काही लाडक्या विविध कामांवरती असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण महत्त्वाची माहिती बघून घ्यात. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर 28 फेब्रुवारी 2026 रोजी जानेवारी हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेला होता. 28 फेब्रुवारी 2026 रोजी GR काढण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींना कालपासून तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जात आहे. काल 23 फेब्रुवारी, कालचा वार सोमवार होता, तर काल पैसे जमा झालेले आहेत. आज 24 फेब्रुवारी, आजचा वार मंगळवार आहे, तर आज सुद्धा पैसे जमा होत आहेत. आणि उद्या 25 फेब्रुवारी, उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा पैसे जमा होतील. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते की दादा आम्हाला जानेवारीचा हप्ता कधीपासून जमा होईल, आमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे कधीपासून जमा होतील. तर अशा प्रकारची विचारपूस लाडक्या बहिणींकडून केली जात होते. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची विचारपूस यापुढे तुम्हाला करायची गरज भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. बघा काल 23 फेब्रुवारी, कालचा वार सोमवार होता, तर काल DBTच्या माध्यमातून काही प्रमुख जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी जानेवारीचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्याच पद्धतीने आज 24 फेब्रुवारी, आजचा वार मंगळवार आहे, तर आज सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आज सुद्धा जमा होत आहेत. आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो, उद्या 25 फेब्रुवारी, उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार होतील. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत, परंतु तुम्हाला सर्व मिळून किती पैसे मिळतील, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची काही कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. बघा यामधील पहिल्या नंबरचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे तुम्ही तपासायचं आहे. दुसरं काम म्हणजे तुम्ही बँक खात्याची KYC केलेली आहे का हे तपासायचं आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो, तिसरं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. तरी तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही ही 3 कामे केलेली असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही ही 3 महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, ही झाली महत्त्वाची माहिती. आता आपण जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवत आहे. तर बघा लाडकी बहिणींनो, विचार करायला गेला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील मुंबई शहर हे सर्वात मोठा जिल्हा असल्याची माहिती तुम्हाला माहिती आहे. यासोबत पुणे जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा आहे. विचार करायला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी राहतात. यासोबत मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. अमरावती सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. परभणीमध्ये सुद्धा, बीडमध्ये सुद्धा, अकोला असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली अशा जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. अशा जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी राहतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बहिणींचा जिल्हा मी सांगेल त्या जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना पैसे 100 आणि 101% मिळतील. आणि त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजच्या संपणार आहे. कारण कालपासूनच बहिणींची प्रतीक्षा
संपवायला सुरुवात केलेली आहे. कालपासूनच हे पैसे जमा होत आहेत. काल सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु बहिणींना सांगण्यात आलं होतं, वाटलं होतं, मोठमोठ्या न्यूज चॅनलने सुद्धा माहिती दिलेली होती की बहिणींना 3,000 येतील, काही ठिकाणी सांगितलेलं होतं 4,500 येतील, काही ठिकाणी सांगितलं जात होता 6,000 रुपये येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये बघा बहिणींना 1,500 रुपये जमा होत आहेत. कालपासून सुरुवात झालेली आहे. काल भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे आले. आज या ठिकाणी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी, बीड, तर अशा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी सरासरी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज जानेवारी हप्त्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींना आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सुद्धा पैसे येतील, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. फक्त आपले आधार कार्ड अपडेट आहे का, त्या आधार कार्डची KYC केलेली आहे का, आपण लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का, अशी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तपासायचं आहे. तुम्हाला आज नाही पैसे आले तर उद्या येतील, उद्या नाही आले तर परवा सुद्धा